सेवालाल महाराज की, वसंतराव नाईक साहेबांचा, संत सेवालाल महाराज, वसंतरावजी नाईक साहेब, पूजनीय आपल्या समाजाचे धर्मगुरू रामरावजी बापू आणि सर्व समाज सुधारकाला विनम्र अभिवादन करून वडवणी या पावन भूमीवर अरे एवढी आगाव वर मग पहले विचारो कि ऊपर कई छ तो कला को टीन छ मको हमो कार्यक्रम वचावा तो थोड़ा थोड़ा एडजस्ट हो जाओ एवढी मी सुरुवातीला मराठीत बोलणार आहे. पत्रकाराची विनंती आहे आणि और बात पत्रकार मराठी भी बोलू तू शेवटी बरोबर तरी वनेन भी समजी जाओ. वडवणी पावन भूमीवर वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं जी उत्सव समिती वडवणी यांनी कार्यक्रम आयोजित केला त्या सर्व उत्सव समितीच्या सदस्यांचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. आता नाव एवढे आहे नाम लू ही पूर्ण यादी कोई छूट जाए तो ये पे तक है. तर या सर्व उत्सव समितीच्या सदस्यांचं कोणत्या शब्दामध्ये कौतुक करायचं हे शब्दच माझ्याजवळ नाही. मी गेली 30 वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करतो. अनेक गावी अनेक भागामध्ये मी गेलो, महाराष्ट्राच्या बाहेर. परंतु या 30 वर्षामध्ये जसं माझं स्वागत वडवणीमध्ये आपण सर्वांनी केलं तसं स्वागत आतापर्यंत मागं झालं नाही. अजूनही विश्वास वाटत नाहीये. पत्रकारांना सांगतो की अजूनही मला असं वाटतं की आपण स्वप्नात तर नाही बा, म्हणून 2 वेळा स्वतः चिमटी घेऊन पाहिले मी. एवढं सर्वांचं प्रेम, सर्वांचं उत्साहामध्ये स्वागत हे मी आणि आमचे धर्मगुरू कधी विसरू शकणार नाही. संजय राठोड तर विसरू शकणार नाही. आज जितेंद्र बापू आहे, शेखर बापू आहे, यशवंत बापू या ठिकाणी आहे. त्यांनी भरपूर आपल्या सर्व समाजाच्या संदर्भात आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मी सुद्धा सुरुवातीला तुम्हाला सर्वांना सांगतो की 2 महत्वपूर्ण मागणी प्रास्ताविक भाषणामध्ये माझ्याकडे आली. एक तर धरणाबद्दल आली की धरण झालं पण आमच्या लोकांना फायदा नाही होत नाही. तर मी आजच तुम्हाला सांगतो की गेल्या मुंबईला याची पूर्ण माहिती घेऊन तातडीनं बैठक लावून आमच्याही लोकांना पाणी मिळालं पाहिजे आणि त्यासाठी काय करता येईल. नवीन धरण करायचं काम पडलं तर संजय राठोड करायला तयार काही मिळालं पाहिजे. दुसरी मागणी आपली होती की वडवणीमध्ये